सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. खालच्या पुढे सुरू करते. मुसोलिनीच्या कक्षातून नेताजी बाहेर पडले तेव्हा त्यांना हस्तांदोलन करत म्हणाले, बघा फ्युररच्या भेटीतून काय निष्पन्न होतं ते. नाहीतर माझ्याकडे असे धाडसी वैमानिक आहेत जे रोमवरून उड्डाण करून थेट तुम्हाला ब्रह्मदेशात रंगूनला पोचवतील. अर्थात धाडसी प्रवासात धोका आहेच, पण त्याला इलाज नाही. अखेर नेताजींना भेट द्यायला हिटलर तयार झाला. हिटलरच्या भेटीस जाताना त्याच्यासाठी काय भेट न्यावी या विचाराने नेताजी गोंधळात पडले. एखाद्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठाला भेटीस जाताना रिवाजानुसार एखादी भेटवस्तू नेणं आवश्यक असतं. हिटलरचं व्यक्तिमत्व विलक्षण गुंतागुंतीचं होतं. त्याला काय भेट द्यावी सुचत नव्हतं. शेवटी एमिलीच्या सल्ल्यानुसार छानसं तैलचित्र द्यायचं ठरलं. नाहीतरी तो आधी चित्रकार होताच. नेताजींची आणि हिटलरची भेट घडवण्यासाठी जर्मनचे परराष्ट्रमंत्री रिबेस्टॉपने विशेष कष्ट घेतले होते. आधी ठरलेल्या तारखा 2 वेळा बदलल्या होत्या. शेवटी 29 मे 1942 हा भेटीचा दिवस निश्चित झाला. परस्पर विरोधी ऐक्याची, ध्येयाची आणि विचारसरणीची माणसं एकत्र येणार होती. त्यावेळी हिटलरचा मुक्काम पूर्व आशियातील रास्तेनबर्ग येथे आणि कल्फ्से या लष्करी ठाण्यात होते. 28 मेला नेताजी जर्मनी विमानाने बर्लिनहून निघाले. सोबत केपलर आणि ॲडम ट्राट होते. आड्रानातल्या त्या गुप्त धावपट्टीवर जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हेर वॉन रिबेस्टॉप नेताजींच्या स्वागतासाठी हजर होते. त्यांच्यासोबत हिटलरच्या व्यक्तिगत ताफ्यातील अनेक उच्च अधिकारी होते. परराष्ट्रमंत्र्यांच्या सोबत हिटलरच्या व्यक्तिगत ताफ्यातील अनेक उच्च अधिकारीही होते आणि राष्ट्रमंत्र्यांसोबत प्रोफेसर वेस्टही होते. शिवाय हिटलरचे खास दूत मार्टिन बोरमनही होते. प्राध्यापक वेस्ट म्हणाले, मिस्टर बोस, टिळकांच्या गीता रहस्य या ग्रंथाच्या नव्या आवृत्तीची एखादी प्रत आपणाकडे आहे का? नेताजी जागीच गोठल्यासारखे झाले. त्यांना अचंबित झालेले पाहून प्रोफेसर वेस्ट म्हणाले, मिस्टर बोस, मी म्युनिक युनिव्हर्सिटीमध्ये प्रपाठक म्हणून कार्यरत आहे. कालिदास, भवभूती यांचे ग्रंथ माझ्या संग्रही आहेत. लोकमान्य टिळक हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नेताजी म्हणाले, म्हणजे आमच्या संस्कृतीबद्दल आस्था असणारे प्रकांड पंडित फ्युररच्या सान्निध्यात असल्याचे बघून माझा ऊर अभिमानानं भरून आलाय. जर्मनीकडून नेताजींच्या काय अपेक्षा आहेत याबद्दल संध्याकाळी मीटिंग आयोजित केली गेली. मीटिंगसाठी परराष्ट्रमंत्री रिबेनस्टॉप, केपलर, हेवेल आणि हिटलरचा व्यक्तिगत दुभाषा डॉक्टर शिमेट उपस्थित होते. हिटलर आणि ॲडम ट्राटने कक्षात प्रवेश केला. नेताजी येताच हिटलरने प्राइज इंडिशे फ्युरर, आझाद हिंदचा नेता असे उद्गार काढले. नेताजींनी हिटलरला अभिवादन करून भेटीदाखल एक बॉक्स हिटलरच्या हाती दिला. हिटलरने उत्सुकतेने बॉक्स फोडला. आत ब्रॉन्झचा पद्मासनात बसलेला बुद्धाचा पुतळा बघून विचारलं, नेताजी, हा पुतळा कोणाचा आहे? हे भगवान बुद्ध आहे. त्यांनी बौद्ध धर्म स्थापन केला. शांतता, अहिंसा याची शिकवण दिली. क्षणभर स्तब्धता पसरली. विषयाची सुरुवात कोणी करायची म्हणून एकमेकांकडे बघत होते. नेताजींनी सुरुवातीलाच जर्मनीने दिलेल्या सहकार्याबद्दल हिटलरचे आभार मानले. म्हणाले, युअर एक्सलन्सी, स्वातंत्र्याच्या जबरदस्त आकांक्षेने मी इथे आलोय. आम्हाला मित्रसंघाची, जर्मनी, इटली आणि जपान या त्रिशक्तीची पूर्ण सहानुभूती मिळाली तर आम्ही ब्रिटिशांचा पराभव करू शकू. हिटलरची स्तुती करून नेताजी म्हणाले, आज आपली भेट माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस आहे. हिटलर म्हणाला, 38 कोटी लोकांचा एवढा प्रचंड देश आणि बाहेरून मुठभर ब्रिटिश येतात, तुमच्याच देशात येऊन 2 शतकं वेठीस धरतात, काय हे? नेताजी म्हणाले, युअर एक्सलन्सी, गुलामीचा हा अंधकार लवकर संपणार आहे. हिंदुस्तान नक्की स्वतंत्र होईल. हिटलरच्या चेहऱ्यावरचे भाव बघून नेताजी म्हणाले, ज्या ब्रिटिशांनी आमचा देश गिळंकृत केला तो त्याच्या चबड्यातून काढण्यासाठी याच गुलाम देशातील एक तरुण नेता
स्वतःजवळ कोणतंही सामर्थ्य नसताना जगातल्या एका ज्येष्ठ हुकुमशहासमोर बसून वाटाघाटी करतोय. असं असताना आपण माझ्या देशाचं तेज लोपलं असं कसं म्हणू शकता? नेताजींच्या बोलण्यावर त्याला डिवचत हिटलर म्हणाला, मला वाटतं की आणखी 100-150 वर्ष हिंदुस्थानची गुलामगिरीतून सुटका होणार नाही. महोदय, नाही. या चालू महायुद्धातच ब्रिटिश साम्राज्य खिळखिळे होऊन 5-10 वर्षात हिंदुस्थान स्वतंत्र होईल. त्यानंतर हिटलर आणि नेताजींमध्ये बराच वेळ कुरघोडीचं बोलणं चालू होतं. परंतु नंतर नेताजींनी विचारलं, जर्मनी हिंदुस्थानला प्रत्यक्ष मदत केव्हा करेल? हिटलर म्हणाला, तुमच्या सरहद्दीजवळ पोचण्याचा सध्या तरी आमचा विचार नाही. आपण पूर्वेत जाणार असाल तर आम्ही पूर्ण सहकार्य देऊ. ऐकताच नेताजींच्या मनावरचं दडपण एकदम कमी झालं. हिटलर म्हणाला, हवाई मार्गाने जपानकडे जाण्याचं धाडस करू नका. ब्रिटिश प्रभावित देशावरून उड्डाण कराल तर ते तुम्हाला रोखू शकतात. काही बरे वाईट होऊ शकते. हिटलर म्हणाला, जपानी ओशिमाशी माझी भेट होणार आहे. त्यावेळी त्यांच्या कानावर हा विषय टाकीनच. परंतु माझा सल्ला आहे की आपण जर्मन किंवा जपानला पाणबुडीनंच पूर्वेकडे जाणं योग्य राहील. संभाव्य मार्ग केप ऑफ गुड, नाताळ इत्यादी बंदरांवरून दुर्घट प्रवासास किमान 7-8 आठवडे लागतील. पश्चिम अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ब्रिटिशांनी गतिरोधक उभारले आहेत. जागोजागी सुरुंग पेरले आहेत. हे धोकेही लक्षात घ्या. हिटलर पुढे म्हणाले, रशियाच्या पेचामुळे सध्या तरी आम्ही कोणतीही मदत करू शकत नाही. ही कल्पना नेताजींना आधीच होती. त्यांनी जर्मनीत न राहण्याचा ठाम निर्णय घेतला. हिटलरने त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. नेताजी बर्लिनला पोचल्यावर सेफियन ट्रासेसमध्ये जपानी राजदूत ओशिमा कर्नल यामामोटो आणि ॲडम ट्राट यांच्यासाठी मेजवानी आयोजित केली. मेजवानीबरोबर गप्पा रंगल्या. ॲडम ट्राट म्हणाले, सुभाष, तू हिटलरच्या प्रश्नांना किती परखडपणे उत्तर दिलीस ते बघून मला तुझा अभिमान वाटतो. महायुद्ध सुरू झालं. 12 फेब्रुवारी 1942. ब्रिटिशांची पूर्वेकडील अजिंक्य तटबंदी कोसळली. सिंगापूरचं ठाणं जमीनदोस्त झालं. त्याच वेळी बर्लिनमधील आझाद हिंद नभोवाणीवरून नेताजी सुभाषचंद्र गरजत म्हणाले, सिंगापूरचा पाडाव म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या अस्ताची सुरुवात आणि हिंदुस्थानच्या भाग्याची नवी पहाट. सिंगापूरमध्ये घुसलेल्या जपानी फौजा ब्रह्मदेशावर चालून जाणार होत्या. त्यामुळे ब्रह्मदेशातून चीनचा रस्ता कायमचा बंद होणार होता. चीन भयभीत झाला. फेब्रुवारीमध्ये चीनचे सर्वेसर्वा चँग के शेंग सपत्नीक हिंदुस्थानात आले. गांधीजींना विनवीत म्हणाले, महात्माजी, ब्रिटिशांना सहाय्य करा. आम्हाला जपानच्या तावडीतून वाचवा. या महायुद्धाने चीनचंच नाही तर अमेरिकन रुझवेल्टचेही दाबे धणाणले होते. 7 मार्चला रंगून शहराचा पराभव झाला. रुझवेल्ट चर्चिलला दम देत म्हणाले, आपण जर हिंदुस्थान धोरणामध्ये तातडीचे बदल केले नाहीत तर हिंदुस्थान फॅसिस्टांच्या हाती पडेल. काहीतरी जल्दीने करा. हिंदी जनतेच्या तोंडाला तात्पुरती पानं पुसण्यासाठी चर्चिलनं सर स्टेफोर्ड क्रिप्सच्या नेतृत्वाखाली एक पथक हिंदुस्थानकडे रवाना केलं. जपानी आक्रमणाच्या भीतीने हिंदुस्थानातील व्हॉइसरॉयसह ब्रिटिश अधिकारी आणि लष्करांची झोप उडाली. त्याच वेळी हिंदुस्थानातील अनेक शहरात बर्लिन नभोवाणीवरून नेताजींची भाषणं ऐकली जात होती. एकीकडे जपान तर दुसरीकडे जर्मनी. एकाच वेळी 2 पातळ्यांवर प्रचार चालू होता. मित्रराष्ट्र इंग्लंड, अमेरिका विजयी होऊ शकत नाहीत अशी कुजबूज सुरू होती. त्यातच तातडीची बोलणी करायला क्रिप्स साहेब दिल्लीला आले. नेहरू आझादांसह अनेक भारतीय नेत्यांची बोलणी सुरू केली. डॉक्टर्सजींना आणि डॉक्टर आंबेडकरांशी चर्चा केली. क्रिप्स साहेब गांधीजींशी मसलत करत होते. गांधीजींची बोलणी फिसकटली. 27 एप्रिलला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक अलाहाबादच्या भवनामध्ये झाली. गांधीजी ऐवजी मोरबेन प्रस्ताव घेऊन बैठकीस आले. गांधीजी प्रस्तावनेतच म्हणाले, ब्रिटिशांनी हिंदुस्थान सोडून निघून जावं. आमचं भांडण अन्य कोणत्याही देशाशी नाही. उद्या जपाननं जरी आक्रमण केलं तरी त्यांचा प्रतिकार आम्ही अहिंसेनंच करू. नेहरू आणि आझादांना गांधीजींचा प्रस्ताव पटला नाही. 6 जुलैच्या वर्धेच्या बैठकीत
छोडो भारत ही हाक द्यायचा गांधीजींचा निर्णय पक्का झाला. त्यांच्या जनआंदोलनाच्या निर्धाराला नेहरू आणि आझादांनी तीव्र विरोध दर्शवल्यावर गांधीजी म्हणाले, मी माझ्या निर्धारापासून तसूभरही मागे हटणार नाही. काँग्रेस कार्यकारिणी अशा आंदोलनाला तयार नव्हती. गांधीजी म्हणाले, कार्यकारिणी म्हणजे हिंदुस्थान नव्हे. तुमची तयारी नसेल तर मी जनतेत जाऊन छोडो भारतचा नारा देईन. ज्यांना माझा विचार पटत नसेल त्यांनी कार्यकारिणी सोडावी. गांधीजींच्या चले जावच्या घोषणाने नेताजींना खूप आनंद झाला. आझाद हिंद नभोवाणीवरून ते संदेश देत होते. ऑगस्ट क्रांतीला पूरक असा आपला अहिंसक गनिमी युद्धाचा 12 कलमी कार्यक्रम जनतेपुढे ठेवत होते. जनतेला उद्देशून म्हणत होते, बंधूंनो, आता खऱ्या अर्थानं राष्ट्रीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. देशातील आणि देशाबाहेरील प्रत्येक हिंदी नागरिकांनी या संघर्षकुंडात उडी घ्यावी. आझादीसाठी आम्ही आजन्म लढत राहू. 1857च्या स्वातंत्र्य युद्धापेक्षाही ऑगस्ट क्रांतीचा जोर जास्त होता. देशभर क्रांतीच्या ज्वाला ठिणग्या उडत होत्या. 318 पोलीस ठाणी जळाली. 945 पोस्ट ऑफिसवर हल्ले झाले. 59 गाड्यांचे रूळ उखडले गेले. जनतेच्या अटकेनं तुरुंग भरत होते. जवळजवळ 60,000हून अधिक कार्यकर्ते गिरफ्तार झाले. दडपशाहीचा वरवंटा फिरतच होता. ऑगस्ट क्रांतीच्या स्फुल्लिंग पेटत राहण्यासाठी काहीतरी करावं म्हणून नेताजींचे प्राण तळमळत होते. ते आपल्या मित्रांना सांगत होते, काही करा पण मला पूर्व आशियात जाऊ द्या. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. पुढच्या भागात आपण बघूया की नेताजी आता पूर्व आशियेकडे येऊ शकतायत किंवा काय. मीनाक्षीताईंचे मनापासून आभार मानते. खूप सुंदर लेखमाला चाललेली आहे. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.